यंदा आपण हे दृश्य पाहतोय, एक लॅडर ऑलरेडी वरती गेलेली आहे, तिचा दरवाजा ओपन होता. तिथे वाट पाहत आहे की दरवाजा कशा प्रकारे खुले होतील किंवा अन्य काय पर्याय उपलब्ध होतोय का. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या टोकाला बघितलं मोनो ट्रेनच्या, तर आणखीन एक मुंबई अग्निशमन दलाची लॅडर जी आहे ती आलेली आहे आणि ती आता इथे सीडीच्या मार्फत वरती पोहोचत आहे दुसऱ्या मार्गाने. तिथे विंडो जी आहे एका बाजूला ओपन झालेली आहे, त्या विंडो मधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी, सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न जे आहे ते केले जात असल्याची माहिती मिळते आहे. आपण समोर पाहतो एक दुसरी लॅडर जी आहे ती सुद्धा आता वरती चाललेली आहे आणि या दुसऱ्या लॅडर मधून प्रवाशांना दुसऱ्या बाजूने बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात येतील. आपण पाहतोय मुंबई अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी हे स्वतः त्या लॅडरवरती गेलेल्या, त्या लॅडरच्या साह्याने ते आता दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या टोकाला जी मोनो ट्रेनचं आपला पतोंड आहे आपण म्हणू शकतो, त्या दिशेला आता ही लॅडर पोहोचलेली आहे आणि तिथे एक विंडो जी आहे ती ओपन झालेली आहे. ती विंडो जी ओपन झालेली आहे, त्या विंडो मधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय का हे आता पाहावं लागेल. आत्ताच भूषण गगराणींनी आपल्याला माहिती दिली की एखादा दरवाजा कापला जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण या मुद्द्यावरती आपण येऊयात उदय. दुसऱ्या बाजूला मोनोच्या आतले व्हिज्युअल्स आपण पाहतोय, लाईट गेलेली आहे, प्रवाशांनी शूट केलेला हा व्हिडिओ आहे, भरपूर गर्दी आहे. एरवी आपण पाहिलं तर मोनो रेल्वेमध्ये इतकी जास्त गर्दी नसते, पण आज ही गर्दी जास्त आहे कारण वाहतुकीचा खोळंबा झालाय, रस्ते मार्गाचा, लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांनी पर्याय निवडला तो मोनोचा आणि मेट्रोचा. तर ही मंडळी काहीतरी बोलतायत, जर ती काही बोलत असतील तर आपण ऐकण्याचाही प्रयत्न करूयात या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मोनोचा दरवाजा कापावा लागण्याची उदय शक्यता आहे, तर त्या दृष्टीने अग्निशमन दलाची तयारी कशी दिसतेय? अग्निशमन दलाकडे सर्व अत्याधुनिक उपकरणं असतात. गॅस कटर पासून सर्व असतात. डोर जो लोखंडाचा आहे तो पूर्ण कापू शकतो, अॅल्युमिनियमचा असेल तो पूर्ण कापू शकतो. त्यामध्ये कुठलाही दुमत नाही. मात्र आता सध्याची ताजी माहिती मिळते, अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी निर्णय घेतलेला आहे की मोनोरेल मध्ये सर्व जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांनी पश्चिम दिशेला जाण्यासाठी सांगितलेलं आहे. पूर्व दिशेला आपण पाहतो आहोत की सर्व मोनोरेलची एक जो पहिला डोअर आहे त्या डोअरला इथे एक आपली फायर ब्रिगेडची लॅडर जी आहे ती पोहोचलेली आहे. तो डोअर ओपन होत नाही, त्यामुळे तिथे प्रवाशांना इशारा केला आहे की सर्वांनी पुढच्या बाजूला जायचं आणि सर्व प्रवासी जे आहेत मोनोरेलच्या मागच्या बाजूला आता सर्व एकवटले आहेत. तिथून प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत, कारण तिथे लॅडर जी आहे ती पोहोचणार आहे. तिथे एक विंडो देखील ओपन झालेली आहे. त्या विंडो मधून, खिडकीतून आता या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना हाताने इशारा करण्यात आलेला आहे की सर्व प्रवाशांनी पुढच्या बाजूला जायचं आहे. सर्व प्रवासी देखील पुढच्या बाजूला गेलेले आहेत. मोनोरेलच्या आतली लाईट देखील गेलेली आहे, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे, तणावाचं वातावरण आहे. जे प्रवासी आहेत ते काही ते भयभीत झालेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यांना पोलीस खालून दिलासा देत आहेत. मोनोरेलचे जे अधिकारी आले ते देखील दिलासा देत आहेत. त्याचबरोबर फायर ब्रिगेडचे जवान देखील त्यांना दिलासा देत आहेत. आपण आतून पाहतो आहोत की काही प्रवासी जे आहेत जिथून जागा मिळेल तशा जागेतून त्यांना रुमाल टाकून त्यांना इशारा करतात. एक इमर्जन्सी गेट जो आहे तो देखील इथे दाखवण्यात आलेला आहे की हा इमर्जन्सी गेट आहे, तिथून आपण विंडो जे ती ब्रेक करू शकतो. आणि त्या ब्रेकला आपण पाहतो की समोर इथे लॅडर जी आहे ती पोहोचलेली आहे. ती लॅडर आता त्या इमर्जन्सी डोअरच्या इथे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या इमर्जन्सी डोअर मध्ये जी विंडो आहे ती ओपन करता येईल का, जर का ओपन नाही झाली तर ती ब्रेक करता येईल का, तसा प्रयत्न जो आहे तो करण्याचा इथे सुरू आहे. आपण समोर ही थेट दृश्य पाहतो. युद्ध पातळीवरती इथे बचाव कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि बचाव कार्यामध्ये जे अडथळा येत आहेत, जे डोअर्स आहेत ते तोडण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. आपण हे दृश्य पाहतोय, दुसरी लॅडर जी आहे ती पोहोचलेली आहे आणि दुसऱ्या लॅडरच्या माध्यमातून त्याचबरोबर इथे फायर ब्रिगेड कडनं देखील सांगण्यात येत आहे की आतमध्ये असलेल्या प्रवाशांनी आतमधला जो दरवाजा आहे त्या दरवाजाला कुठेही स्पर्श करू नका, दरवाजाला हात लावू नका असं सांगण्यात येते, कारण दरवाजा तोडण्याचे प्रयत्न बहुतेक सुरू झालेले आहेत. प्रवाशांना हाताने इशारा केला जात आहे की उद्या थोडंसं थांबवते. या मोनो रेल्वेमध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत ते प्रवासी आपल्या सोबत आहेत सध्या. नमस्कार. सगळ्यात आधी सांगा तुम्ही कसे आहात, किती प्रवासी आणि तुमच्या सोबत आहेत? जवळजवळ 500 प्रवासी माझ्या सोबत आहेत. हो, आतमध्ये हळूहळू लाईट गेलेली आहे. आम्ही जवळ माझ्यामध्ये 2 तास झाले एक ठिकाणी थांबलेलो आहे. म्हणजे जास्त 1000 तरी असतील, 500 काय जास्त असतील. आणि आता एसी पण चालू आहे ना, एसी पण चालू नाहीये इथे. ऑक्सिजन माझ्यामध्ये आता हळूहळू सगळ्यांची कॅपॅसिटी संपत आलेली आहे.
आपलं नाव आपलं हो हो आपली अडचण कळते आहे. सफोकेशन होत आहे. बरोबर, आपली अडचण कळते आहे. आयुक्तांशी, पालिका आयुक्तांशी आम्ही नुकतंच बोललो, ती माहिती मी तुम्हाला देते. लवकरात लवकर सुरक्षितपणे तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे. कुठून कुठवर प्रवास करताना हा सगळा प्रकार घडलाय, मोनो बंद पडली? नाही, ऍक्च्युली मोनोरेलमध्ये भरपूर वळण आहेत ना, भरपूर वळण आहेत. आणि आज मुंबई लोक पावसाळून झाल्यामुळे सगळी गर्दी इकडे मोनोरेलमध्ये घुसली. हा, आणि मोनोरेलमध्ये घुसल्यामुळे मोनोरेलचे जे कर्मचारी होते त्यांनी पण सुरुवातीला अडवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी काय अडवलं नाही. त्याच्यामुळे गर्दी अजून वाढली. आणि गर्दी वाढल्यामुळे ट्रेन जी आहे, मोनोरेल जी आहे, ती एका साईडला झुकली गेली आणि एका साईडला आली. त्याच्यामुळे ती मध्येच थांबली आहे. अच्छा. आणि तरी आगल्या दिवशी प्रयत्न करतात की एका साईडला जायचं, पण ती एका साईडला जाऊन पण ती होत नाहीये. तुम्ही सगळे आता एकमेकांना धीर कसा देताय? कारण आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहतोय. एकमेकांना धीर देतोय. त्याच्यामध्ये एक प्रवासी आहे, त्याला सफोकेशन झालेला आहे, तो बेशुद्ध पडलेला आहे. आणि बाकीचे प्रवासी सगळ्यांनी होत आहे. अग्निशमनचं हे आलेलं आहे, त्यांनी शिडी पण लावलेली आहे. पण शिडी लावून पण अजूनपर्यंत माझ्यामध्ये तरी 15-20 मिनिटं झाले ते लोक आले, पण ते का ओपन करत नाही दरवाजा माहिती नाही. जर दरवाजा ओपन केला आणि हवेला जर पास होऊन दिलं तर बहुतेक लोक थांबतील तिथे, म्हणजे गदारोळ करणार नाही, घाबरणार नाही लोक. इथे आम्हाला दृश्यांमध्ये दिसतंय की एक काच उघडली गेली आहे. तर काच की हो का? कारण मी जो आहे मी शेवटच्या डब्यामध्ये आहे. मी शेवटच्या डब्यामध्ये आहे, त्याच्यामुळे एका साईडची माहिती नाही, कारण गर्दी भरपूर आहे. बरोबर, भरपूर प्रवासी आहेत. बरेच जण देवाचा धावा करतायत असंही ऐकू येत आहे आम्हाला. बरेच जण देवाचा धावा करतायत असंही ऐकू येत आहे तुमच्या. धावा करतात आहे, कारण मध्ये 3-4 वेळा असं झालं की गाडी सुरू झाली, त्याच्यामुळे प्रत्येकाने गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि गाडी थोडीशी पुढे गेली, परत थांबली, थोडी पुढे गेली, परत थांबली. आणि त्याच्यानंतर जेव्हा न्यूज चॅनलला आलं, त्याच्यानंतर अग्निशमन दल वाटतं आले. आम्हाला पण समजतंय लोकांना. हो हो. हा, एक साधारणतः किती वेळ? मेन प्रॉब्लेम काय आहे? सफोकेशनचा प्रॉब्लेम आहे. आतमध्ये अडकल्याचा प्रॉब्लेम. एसी चालू नाहीये आणि एसी चालू नसल्यामुळे लोक आता हताश व्हायला लागलेले आहेत. अगदी बरोबर आहे, कारण बंदिस्त आहे ती संपूर्ण मोनो. एक किती वेळ झालाय तुम्ही सांगू शकाल? वेळ किती झालाय तुम्ही आत अडकलेले आहात सगळेजण? जवळजवळ पावणे 2 तास झाले असतील. अच्छा. आणि तुम्हाला एक्झॅक्टली अंदाज सांगता येत नाहीये. हा, ठीक आहे. पण आम्ही 5:30 पावणे 6च्या 5-5:30 दरम्यान पकडले असतील मोनोरेल आंबेडकर चौकीत. हा, तुम्हाला आतमध्ये काही सूचना दिल्या जात आहेत का? काहीच नाही. इथे इमर्जन्सी नंबर पण नाहीये. मी गुगलद्वारे सर्च करून इमर्जन्सी नंबर घेतला. त्या इमर्जन्सी नंबर मध्ये कॉल केल्यावर मला समजला की खाली अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे. तो कॉल करून पण माझ्यामध्ये 20 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही रोज मोनोने प्रवास करता? अग्निशमन दलाने म्हणजे या साईडचा काय प्रयत्न झाला चालत नाहीये. त्याच्यामध्ये 2 टेक्निशियन येऊन गेले, पण ते 2 टेक्निशियन येऊन पण त्यांनी काय केलेलं नाहीये. ड्रायव्हरला आम्ही जागा देतोय जायला. ड्रायव्हर पुढे जातो, पण ड्रायव्हरच्या हाताने पण काही होत नाहीये. अच्छा. तुम्ही रोज मोनोने प्रवास करता? नाही, आज प्रॉब्लेम झाला म्हणून मोनोरेलला आलो. अच्छा. आज ट्रेन बंद होतात, त्याच्यामुळे मोनोरेलचा मार्ग केला. सुरुवातीला गर्दी नव्हती, पण वडाळा जेव्हा आलं, वडाळ्याला अचानक गर्दी जास्त वाढली. सध्या प्रत्येक प्रवाशाचं म्हणणं काय आहे? कारण बराच वेळ झालाय, खूप जण घाबरले असतील, खूप जण पॅनिक झाले असतील. हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. प्रवाशांची मनस्थिती सध्याची कशी आहे? काही जण घाबरले असतील, काही जण पॅनिक झाले असतील. आधार धीर सुटत चाललेला आहे, कारण आता सफोकेशन व्हायला लागलंय, गरम व्हायला लागलंय. आमच्या प्रत्येकाच्या घामाच्या धारा सुटायला लागलेल्या आहेत. कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एका दृश्यांमध्ये आम्हाला दिसतंय की ती मोनो एका बाजूला कललेली आहे. तुम्हाला फायर ब्रिगेडचे जे जवान खाली उभे आहेत त्यांच्याकडनं काही सूचना मिळत आहेत का? इशाऱ्यानं म्हणा, फोनवरनं म्हणा. झालेली आहे.